नमस्कार, स्वागत आहे आपल्या सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर पहा, आज मी बनवणार आहे तुम्हाला मस्त असा स्वयंपाक. तर काय बनवते पहा. इथे तांदूळ घेतलेले आहे 1 वाटी आणि 1 वाटी मी मुगाची डाळ घेतलेली आहे. तर ही मी तांदूळ आणि डाळ तव्यावर भाजणार आहे पहा तुम्ही, आणि त्याची रेसिपी बनवणार आहे. तर काय बनवणार आहे त्याचं एकदम चविष्ट आणि खमंग लागणारी ही अगदी मऊ लुसलुशीत एवढी छान. तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तर खूप उपयोगी आहे. व्हिडिओ हा उपयोगी आहे, तर तो नक्कीच तुम्ही पाहिला तर तुम्हाला कळेल. आता मी डाळ आणि ही बाजूला ठेवते आणि तवा ठेवते गॅसवरती. लोखंडी तवा ठेवलेला आहे का की थोडंफार आपल्याला आयन भेटेल त्याच्यामध्ये, म्हणून मी लोखंडी तव्यावर ते भाजून घेणार आहे. तांदूळ आणि डाळ, 1 वाटी डाळ आणि 1 वाटी तांदूळ हे छान असं भाजून घेते. खरपूस भाजून घ्यायचं. मंद आचेवर जास्त फास्ट करायचं नाही आणि आपल्याला करपून पण द्यायचं नाही. ते एवढं एकदम स्लोमध्ये भाजून घ्यायचं. ते डाळ आणि तांदूळ दोन्ही मिक्स, दोन्ही सेम आहे. त्याच्यात कमी जास्त काहीच नाही. 1 वाटी डाळ आणि 1 वाटी तांदळाचं आहे. आपण कुठलाही भात खातो, तांदूळ खातो घरातलं, तेच तांदळाचे बनवायचे आपल्याला. तर इथे छान असं खरपूस भाजून घेते मी. 1 मिनिटभर तरी तुम्हाला भाजायला लागणार आहे, जास्त पण करपायचं नाही ते. तर असं छान हे तांदूळ ना जरा पांढरे होतात भाजल्यानंतर. थोडंसं असं भाजलं ना का मग ते पांढरे होतात. मग समजायचं बस पुरे झाले आपल्याला ते भाजून. डाळीत नाही समजत, पण तांदळात लगेच समजतं आपल्याला. थोडे पांढरे होतात चालतात तांदूळ. ते पहा, तर बऱ्यापैकी हे होत आलेलं आहे आपलं. मी आता हे बघा वरती दिसते ते पांढरे झालेले तांदूळ. तर आता मी हे झालेलेच आहे. ह्याला जरा मिक्स करते थोडंसं अजून, आणि ह्याला काढून पण घेणार आहे मी. बघा झालेलं आहे का नाही, पांढरे दिसतात. असंच एवढंच भाजायचं, जास्त भाजायचं नाही. त्याला थोडंसं पांढरे 1 मिनिटभर भाजायचं, जास्त नाही. आता मी हे ना भांडं घेते आणि भांड्यात असं मी काढून घेते तांदूळ आणि डाळी दोन्ही पण, आणि मग त्याला धुवून घेणार आहे. म्हणजे ह्या रेसिपीला चव येण्यासाठी, ह्या रेसिपीला खमंगपणा येण्यासाठी मी भाजलेला आहे तांदूळ आणि डाळ. ह्याला खूप खमंगपणा येतो असे भाजल्यामुळं. आणि आपण असंच धुवून केली ना रेसिपी तर त्याला एवढी टेस्ट नाही येत, पण अशा केल्याने जास्त टेस्ट येते, म्हणून मी हे भाजलेलं आहे. आता ह्याला मी स्वच्छ थोडं थंड झालं का धुवून घेते. तोपर्यंत मी इकडे ठेवते कुकर गॅसवरती. हा कुकर ठेवलेला आहे गॅसवरती. 2 चमचे, आपले छोटे चमचे आहेत, लई मोठे पण नाही. तर ते 2 चमचे मी साजूक तूप टाकणार आहे त्याच्यात. छान असं साजूक तूप टाकायचं. तुमच्याकडे असलं तर टाका, नसलं तर मग तेल टाकलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पण साजूक तुपाने आणखीन खमंगपणा येतो त्या रेसिपीला, म्हणून साजूक तूप असलं तर जरूर टाका. तर इथे मी मोहरी टाकलेली आहे. मोहरी छान तडतडली, मोहरीचा आवाज आला, मोहरी फुलायला लागली तर मग जिरं सोडायचं वरून, तसं नाही सोडायचं. तर इथे फुलत आलेली आहे ती मोहरी, मग लगेच जिरं टाकलेलं आहे. जिऱ्याने पण स्वाद छान येतो. जिरं फुललं की लगेच मग एक कांदा टाकलेला आहे मी. कांदा कापून घेतलेला आहे, जरासा जाडसर. कांदा छान ट्रान्सपोर्ट होऊन द्यायचा. त्याचा असा कडूपणा असतो तो निघून गेला पाहिजे. आणि एक लसूणची कांदा एक सोलला होता आणि तो टेचून घेतला, तो टाकला. लसूणनी फार छान चव येते याला, ह्या रेसिपीला, म्हणून लसूण टाकायचाच. म्हणजे काही लोक बिना कांदा लसूणचं पण करू शकतात, हे नाही एवढं टाकायचं कांदा लसूण. इथे मिरच्या 4 घेतल्या होत्या, त्या कापून घेतलेल्या आहेत, त्या टाकलेल्या आहेत. ही रेसिपी कोणी आजारी माणूस असल्याने त्याला दिली तरी त्याचा म्हणजे पोटासाठी, त्याच्या शरीरासाठी खूप उत्तम आहे. इथे एक टमाटा टाकलेला आहे. छान परतून घ्यायचं. आता सर्वच दोन्ही तिन्ही म्हणजे काय घातलेलं आहे ना तेवढं परतून व्यवस्थित घेतल्यावर पुढचं प्रोसेस करायचं आपल्याला. तर इथे पहा कशा पद्धतीने मी टाकलेलं आहे, आणि आता परतून घेते व्यवस्थितशीर. जरा इकडे तिकडे गेलं का मग आपला गॅस वाया जातो का नाही. आता मी त्याला बाजूला गेले होते डबा आणण्यासाठी, तर बऱ्याच वेळ गॅस वाया गेला आपला. तर पहा, आता कोथिंबीर चांगली वाटीभर घातलेली आहे मी. मस्त हलवून घ्यायचं ते. मग
छान असं. मग त्याच्यात टाकायची हळद. अर्धा चमचा मी हळद टाकलेली आहे. आणि मी हिंग टाकणार आहे. हिंगाने छान चव येते त्या रेसिपीला. मस्त असं हलवून घ्यायचं व्यवस्थितशीर. 2 चमचे ते तुपात घातलेले आहे, जास्त नाही. 2च चमचे तूप घातलेले आहे त्याच्यात. आणि मस्त अशी हलवून घेते. आता ती मी धुवून घेतलेले आहे ना डाळ आणि तांदूळ, ते सर्व टाकून द्यायचे त्याच्यात. आणि छान असं परतून घ्यायचं. मस्त असं परतून घेतल्यानंतर ते मसाला सर्व लागला पाहिजे त्याला. ह्या पद्धतीने परतून घ्यायचं व्यवस्थितशीर. रंग छान आलेला आहे. मस्त सुगंध पण फार सुटलेला आहे त्याचा. बाकी साजूक तूप घातले ना त्याच्यामुळे आणखीन सुगंध येतो त्याला. आता पाणी ओतते अजून पण थोडंसं. ह्याला कसं, ह्या रेसिपीला मी बनवणार आहे डाळ खिचडी म्हणतात ना, ती डाळ खिचडी आहे. तर डाळ खिचडी बनवते मी. तर त्याला पाणी जरा जास्तच घालायचं असतं. त्याच्यामुळे ती जराशी अशी म्हणजे लूज पडली पाहिजे. आपल्याला कोरडी नाही झाली पाहिजे, लूज झाली पाहिजे थोडीशी. म्हणून जास्त पाणी घालायचं. जरा मीठ टाकायचं चवीनुसार. छान ढवळून घ्यायचे व्यवस्थितशीर. मग झाकण लावायचं त्याला. आणि त्याला 2 शिट्ट्या करायच्या, जास्त करायच्या नाही, फक्त 2 शिट्ट्या करायच्या. लगेच 5 मिनिटाच्या आत होते 2 शिट्ट्या. एक झाली शिट्टी, आता दुसरी लगेच होते. 2 शिट्ट्या झाल्या का बंद करून टाकायचं. दुसरी पण झाली, आता मी बंद करून टाकते गॅस. 2 शिट्ट्यात पुरेशी होईल. आणि झाला थंड का मग तुम्हाला लगेच दाखवणार आहे. आता माझा झालेला आहे हा, मी थंड करून घेते. हे बघा थंड झालेला आहे. उघडून घेतला. मस्त सुगंध सुटलेला आहे त्या खिचडीचा. हा तुम्ही खिचडी भात ना, कोणी आजारी पडलं किंवा लहान मुलांना खूप अप्रतिम लागतो. खूप टेस्टी आणि पौष्टिक म्हणतात ना, तो आहे एकदम मस्त. छान आहे. तर हे बघ घेतला वाढून तुम्हाला दाखवला. आता त्याच्यावर मी वरून टाकणार आहे साजूक तूप. 2 चमचे भरून साजूक तूप टाकायचं. आणि हा गरमागरम खायला घ्यायचा. खूप अप्रतिम लागतो, खूप टेस्टी लागतं. एकदम पौष्टिक म्हणतात ना, पौष्टिक त्या पद्धतीने होतो एकदम मस्त. हे पहा साजूक तूप टाकलेले आहे मी 2 चमचे. आणि हा आता घ्यायचा खायला. अगदी तोंडात टाकताच जाणार, गायब होणार असा मऊ लुसलुशीत झालेला आहे. खूप छान. तर नक्की तुम्ही करून पहा अशा पद्धतीने खिचडी भात. तांदूळ आणि डाळ भाजून घ्यायची पहिली, खूप टेस्टी लागतं. त्याच्यामुळं रंग पण एवढा सुंदर आलेला आहे त्या खिचडी भाताला. अरे वा किती छान दिसतं का नाही. तर आता मी सांगते तुम्हाला मसाल्याविषयी. तर मी मसाल्याविषयी सांगणार आहे तुम्हाला. तर मी मसाले बनवलेले आहे, स्टॉक नवीन आलेला आहे. तुम्हाला कोणाला ऑर्डर द्यायची तर देऊ शकता. मी या प्रकारे मसाले बनवते. संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे. चुलीवर भाजते मसाले, गावाकडे बनवते. बऱ्याचशा वस्तू बिना केमिकलच्या आहेत. आमच्या घरच्याच असल्यामुळं शेतात पिकवलेल्या बिना केमिकलच्या वस्तू आहेत. मी डंकावर कुठते मसाला दळत नाही चक्कीत. आणि सर्व 18 ते 19 गरम मसाले वापरलेले आहेत. हाय क्वालिटीचे गरम मसाले आहेत. त्याच्यामुळे कोणाला बी ऑर्डर करायची असली तर नक्कीच तुम्ही स्क्रीनवर नंबर देणार आहे, त्याच्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि भरपूर काही मसाल्यांची नावं आहेत. भरपूर क्वालिटीचे मसाले आहेत. कांदा लसूण मसाला, मालवणी मसाला, आगरी मसाला, मिसळ मसाला, धने पावडर, जिरे पावडर, हळद पावडर, बरेचसे मसाले आहेत. गरम मसाला आणि सर्व मसाल्यांची फ्री डिलिव्हरी आहे. तर आवडला तर नक्कीच मसाला घ्या. आणि कसा भात झाला तो पण सांगा. बाय.